आपल्याला काही नंबरची सिक्वेन्स दिलेली आहे, बरोबर का? आता ती सिक्वेन्स काय आहे, एपी आहे की नाही हे आपल्याला काय करायचंय, फाइंड करायचं आहे. आणि सेकंडली काय सांगितलं त्यांनी, त्या नंबर मध्ये जो कॉमन डिफरन्स आहे, ठीक आहे नाही, तो आपल्याला शोधायचा आहे. मग आता आपण कशा प्रकारे करू शकतो, काही नंबर्स आहेत. पहिला ह्या नंबरला आपण काय करायचं, नंबरिंग करायचं. फर्स्ट नंबरला काय नाव देणार आपण, T1. T1 किती आहे, 2. सेकंडला T2. T2 किती आहे, 4. नंतर T3, 6. T4, 8. बरोबर का? डिफरन्स शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावे लागेल, बरोबर. मग मोठा नंबर कोणता आहे, T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 ची व्हॅल्यू किती होती, 4 मायनस 2. 4 मधून 2 गेले 2. नंतर मोठा नंबर कोण आहे, T3 मायनस T2. T4 किती आहे, 6 मायनस 4. उत्तर किती, 2. नंतर T4 मायनस T3. T4 ची व्हॅल्यू काय आहे, 8 6. बरोबर. आता याच्यामध्ये फर्स्ट टर्म मध्ये आपण बघतो की काही काय आहे व्हॅल्यू, नंबर काय आलेला आहे फर्स्ट टर्मचा, 2 आलेला आहे. आता कॉमन डिफरन्स आहे म्हणजेच काय, आपला डी काय भेटलेला आहे, प्रत्येक नंबर मध्ये आपल्याला कितीचा डिफरन्स दिसतोय, 2चा, बरोबर का? प्रत्येक नंबर मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 2चा डिफरन्स आहे. मग डिफरन्स किती आहे, डी किती आहे, 2 आहे. आणि जेव्हा सिक्वेन्स ही सेम असते, बरोबर का, डिफरन्स हा कसा असतो, सेम असतो, सारखाच असतो, तेव्हा ही टेस्ट म्हणजे हे काय असणार आहे, एपी असणार. सिक्वेन्स काय असणार आहे, ही एपी असणार. आणि जेव्हा हा डिफरन्स चेंज असेल, कमी जास्त असेल, तेव्हा हे काय असणार आहे, एपी, सिक्वेन्स एपी नसणार. समजलं का?